पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसारा इथे तुटली आहे। त्यामुळे मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ येताच या एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन आणि एक बोगी पुढे गेली। मुंबईच्या दिशेने बोगी निघून गेली। पुढे काही अंतरावरती जाऊन इंजिन आणि एक डब्बा थांबले। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक डब्बा पुढे निघून गेला। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। लक्ष्मण, कधी सुटली होती ही मनमाड पासून ट्रेन आणि नेमका कुठे हा प्रकार घडलाय, आताचे अपडेट काय? पहाटेच्या दरम्यान मनमाडवरून ही ट्रेन जी आहे ती दररोज मुंबईच्या दिशेने जात असते। नाशिकहून मुंबईला कामाला जाणारे चाकरमाने देखील याच पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत असतात। मात्र सकाळच्या सुमारास ज्या वेळेला या पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडलं त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर या ट्रेनचा इंजिनचा डबा आणि तिला जोडलेला आणखी एक डबा जो आहे त्याची कपलिंग निघाली आणि त्यानंतर हे दोन डबे जे आहेत ते काही अंतरावर जाऊन थांबले आणि त्यानंतर ही घटना जी आहे ती इंजिन ऑपरेटरच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्याने काही अंतरावर जाऊन ती रेल्वे जी आहे ती थांबवली आणि मागे राहिलेले जे डबे आहेत त्यांना त्यानंतर त्या कपलिंगच्या साहाय्याने जोडून ही रेल्वे जी आहे पुन्हा मार्गस्थ झालेली आहे। मात्र अशा प्रकारची एक मोठी घटना जी आहे ती घडल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी या सगळ्या प्रकरणाची केली जाणार आहे। कारण कपलिंग निघून अशा पद्धतीने इंजिन पुढे जाणं कदाचित याच ट्रॅकवर दुसरी कुठली रेल्वे असती तर या ट्रॅकवर मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती। मात्र प्रसंगावधान जो आहे त्यामुळे खरं तर हा सगळा दुर्घटना टळलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाची आता वरिष्ठ पातळीवर चौकशी देखील होणार आहे। नाशिकच्या पासून काही अंतरावर गेलेल्या कसारा भागामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।